नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपण ESO मुख्य परीक्षा 2015चा पेपर 2 बघणार आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी आणि विषयाचे ज्ञान अंतर्भूत असते। एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी जुना जो पॅटर्न होता अशा पद्धतीचा होता। यापैकी आपल्याला या ठिकाणी 80 प्रश्न बघायचे आहेत या आजच्या व्हिडिओमध्ये। प्रश्न क्रमांक 21 पासून आपण सुरुवात करतोय। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित शेती केली जाते? चंद्रपूर, बीड, भंडारा, जालना, ठाणे, सोलापूर। स्थलांतरित शेती ज्याला शिफ्टिंग कल्टिवेशन असं म्हटलं जातं। 21 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर जर बघितलं या ठिकाणी तर इथे चंद्रपूरही आहे याच्यामध्ये, त्यानंतर भंडारा सुद्धा आहे आणि पुढे ठाणे सुद्धा आहे। हे 3 जिल्हे जर बघितले तर याच्यात अंतर्भूत आहे। उत्तर होतं 4, कारण बीड, सोलापूर, जालना येथे स्थलांतरित शेती नाही। 2011च्या जनगणनेनुसार चढत्या क्रमाने लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे विचारलेले आहे। लोकसंख्येची घनता चढत्या क्रमाने इथे जर बघितलं तुम्ही तर सर्वाधिक घनता मला माहिती आहे जी मुंबई उपनगरमध्ये आहे। ओके, त्याच्यावरून आम्ही बोध घेऊ शकतो की सर्वात जास्त घनता, नंतर मग 2 नंबर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड 2 नंबरचा ऑप्शन। पुढचा प्रश्न सोबत दिला महाराष्ट्राच्या नकाशातील जिल्हा ओळखायचा आहे। या ठिकाणी हा जिल्हा तुम्हाला याचं स्थान दिसतंय, खाली ऑप्शन होते परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम। 23 नंबरचा हा प्रश्न इंटरेस्टिंग असा मित्रांनो, इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हा हिंगोली जिल्हा आहे। कोणता? हिंगोली जिल्हा। त्याचा नकाशा कसा आहे तोही तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं होतं। पुढे हनुमंते घाट हा टिंबटिंब आणि टिंबटिंब मध्ये आहे। हनुमंते घाट कोल्हापूर कुडाळ, कोल्हापूर पणजी, कोल्हापूर रत्नागिरी, कोल्हापूर बेळगाव। 24 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे कोल्हापूर कुडाळमध्ये हा घाट आहे। पुढे खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? रायगड जिल्ह्यात 12 तालुके आहेत, पुणे प्रशासकीय विभागामध्ये 48 तालुके आहेत, कोकण प्रशासकीय विभागामध्ये 7 जिल्हे आहेत आणि इतर प्रशासकीय विभागाच्या तुलनेत औरंगाबादमध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत। आणि खाली मग 25ला पुन्हा पर्यायी उत्तर सुद्धा होती। इथे जर बघितलं तुमचं लक्षात येईल की रायगडमध्ये 12 जिल्हे यस बरोबर आहेत। दुसरं पुणे प्रशासकीय विभागामध्ये 48 तालुके हे दोन्ही बरोबर आहे। मात्र कोकण प्रशासकीय विभाग आणि औरंगाबाद बाबतची विधानं या ठिकाणी सॉरी रायगड जिल्ह्यामधील 12 तालुके हे चुकीचं आहे आणि पुणे प्रशासकीय विभागात 48 तालुके चुकीचे आहे। कोकण प्रशासकीय विभागात 7 जिल्हे बरोबर आणि सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये हेही बरोबर। आता या आकडेवारी तुम्हाला निश्चितपणे प्रशासकीय विभागाचा आपण एक स्वतंत्र लेक्चर टाकलेला आहे, त्या ठिकाणी सगळी भेटून जाईल। पुढे जातोय आपण 26 नंबरचा प्रश्न। जरी मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, ही घोषणा कोणी कोठे केली? खाली ऑप्शन होते मग वीरा शिंदे, डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले आणि मग कोल्हापूर, येवला, नागपूर, पुणे। 26 नंबरचा प्रश्न गाजलेला महत्त्वाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला या ठिकाणी घोषणा केली होती। पुढे टिंबटिंब यांना मुंबई शेअर बाजाराची संस्थापक म्हटले जाते। कोण? जमशेदजी टाटा, मोरारजी गोकुळदास, कावतजी दावर, प्रेमचंद रायचंद आणि उत्तर या ठिकाणी आहे प्रेमचंद रायचंद। वॉज नोन ॲज द फाउंडर ऑफ द बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। मुंबई विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब समितीच्या अहवालातील शिफारशीमुळे झाली। चार्ल्स वूड, बेनेट कोलमन, मेकॉले, शॅडलर। 28 नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर मुंबई विद्यापीठाची स्थापना त्यासाठीची समिती वूड, चार्ल्स वूड। थोडक्यात आपण ते वूडचा खलिता म्हणतो ना, त्याच्याशी हा संबंध आहे। पुढीलपैकी विजोड संघटना ओळखा। विजोड शेअर बाजार, कॉटन ब्रोकर असोसिएशन, बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स, मारवाडी चेंबर्स ऑफ कॉमर्स। विजोड गटात न बसणारी, इथे जर बघितलं बॉम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स बसत नाही आहे, शेअर बाजार, कॉटन ब्रोकर असोसिएशन, ब्रोकर्स असोसिएशन आणि मारवाडी चेंबर ऑफ कॉमर्स या समान आहेत। पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाली की पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय? पुराण ग्रंथ ज्याला म्हणतोय ना आपण त्याबद्दल, पुराणाज वेअर द रायटिंग ऑफ सेल्फिश अँड इग्नोरंट मेन। डॉक्टर आंबेडकर, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती। पुढे टिंबटिंब या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे घटनेने घोषित केले। बघा तारीख महत्त्वाची आणि तारीख 3 जानेवारी 1977 ही आहे। कोणती?
कारण की ते समाजवाद, धर्मनिरपेक्ष हे शब्द ॲड झाले या तारखेपासून, हे लक्षात घ्या. पुढे जातोय आपण. भारतीय राज्यघटनेतील परिशिष्टे आणि त्यांचा तपशील यांचे जोडे लावा. 7वे, 9वे, 8वे आणि 12वे परिशिष्ट. मला वाटतं निश्चित एक सोपा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणून याच्याकडे बघावं लागेल. बघा, 7व्या परिशिष्टामध्ये आपल्याला माहिती आहे केंद्र राज्य अधिकारांची वाटप, जे सूच्या म्हणतो आपण. ओके. पुढे जर बघितलं 9वे परिशिष्ट, तुमच्या लक्षात येईल की जमीन सुधारणा कायद्यासंदर्भातलं आहे, अत्यंत चर्चेत असलेलं. पुढे 8वं परिशिष्ट कार्यालयीन भाषा, सध्या किती भाषा आहेत हे तुम्हाला माहीत असावं. आणि 12वे नगरपालिका. 11वे कशा संदर्भात आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे, ग्रामीण भागासंदर्भात. त्याला काय म्हटलं जातं? स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्या? पुढे 33, भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी कुठे झाली? प्रश्न इंटरेस्टिंग. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. पहिली सभा कुठे होती? मुंबई विधान परिषदेची. 33चं उत्तर आहे पुण्याला होती ती. मुंबई नाही आहे. बऱ्याच जणांना मुंबई वाटू शकतं. पुढे मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? बघा, मादक पेयांच्या सेवनावर बंदी. कलम 41, 44, 47, 38. 34 नंबरचा प्रश्न आणि उत्तर येते कलम 47 मध्ये ही अंतर्भूत आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? जम्मू काश्मीर, गोवा, मणिपूर, राजस्थान. उत्तर या ठिकाणी काय? 35चं 1 हे उत्तर आहे. पुढे जातोय आपण. स्वतंत्र न्यायपालिकेच्या संदर्भात पुढील विधानांपैकी कोणती विधानं चुकीची आहेत? स्वतंत्र न्यायपालिका, इंडिपेंडंट ज्युडिशरी. पहिल्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. या पदासाठी पात्रता संविधानात नमूद आहे. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची प्रक्रिया कठीण आहे. न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते आणि त्यांच्या वेतनावर कायदेमंडळात मतदान करण्याची तरतूद आहे. चुकीचं काय? 36 नंबरचा प्रश्न. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या बरोबर, नेमणूक राष्ट्रपती, पात्रता संविधानामध्ये दूर करण्याची प्रक्रिया कठीण, वेतन संचित निधीतून. मात्र तिथे मतदान वगैरे काही करता येत नाही त्यांच्या वेतनावर, हे लक्षात घ्या. म्हणून डी चुकीचं होतं. 4. पुढे सूची अ, सूची ब जोड्या लावा. विधानसभा आणि सदस्य संख्या. 37 नंबरचा प्रश्न. थोडेसे निवडणुकीचं वारा या ठिकाणी होतं, त्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला आहे. बघा, आंध्र प्रदेश 294 सदस्य. किती? 294 सदस्य. अरुणाचल प्रदेश 60 सदस्य. आता याच्यावरून तुम्हाला हे आलं पाहिजे होते बाबा, सगळ्यात लहान राज्य अरुणाचल प्रदेश, 60 सदस्य. बीचं 4 जर म्हटलं तुम्ही तर ते एकच होतं फक्त या ठिकाणी 2 नंबरचं. आसाम 243 आणि बिहार 126 सदस्य संख्या. पुढे 38. सुरुवातीला म्हणजे जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये टिंबडिंब भाषा होत्या. बघा, सुरुवातीला किती भाषा आहे? 38 नंबरचा प्रश्न. उत्तर येतं आहे 14 भाषा होत्या सुरुवातीला. सध्या किती आहेत? तर 22 भाषा आहेत. त्याच्यामध्ये इंग्रजीचा समावेश आहे का ते मला तुम्ही सांगा. पुढे मार्च 2015च्या अधिकृत यादीप्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण 78 सदस्यांची पक्षनिहाय संख्या. आता हा तसं त्यावेळेचा प्रश्न आहे. ओके. आता तुम्हाला लेटेस्टमध्ये माहीत असलं पाहिजे. बघा, प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जाऊ शकतो, कारण की ESO आहे. तुम्हाला मंत्रालयामध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी बनायचं आहे. पॉलिटी संदर्भात एकदम डीपमध्ये नॉलेज असावं, हे इथे अपेक्षित आहे. पुढे 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीने नागरिकांचे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली. पुढे 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची संख्या वाढून 11 झाली आहे. मूलभूत कर्तव्यांची शिफारस संथानम समितीने केली होती. 40 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं तर बघा, 76 42वी घटनादुरुस्ती कर्तव्य समाविष्ट झाली. 2002 86 ते 11वं कर्तव्य आलं. ओके. पालकांचं कर्तव्य जे आहे मुलांना शिक्षण देणे. मात्र समिती कोणती आहे मित्रांनो? संथानम समिती नाही आहे. एक महत्त्वाची गाजलेली समिती आहे मूलभूत कर्तव्यासंदर्भात, जिचे शिफारसी महत्त्वाचे आहे. पुढे माहितीचे अधिकार अधिनियम काय 2005 अन्वये किंवा त्याखाली केलेल्या कोणत्याही नियमा अन्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचे अभिप्रेत असलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल वा कोणत्याही व्यक्तीविरुद्ध दावा, खटला किंवा अन्य कारवाई या कायद्याच्या टिंबटिंब कलमान्वये दाखल करण्यात येणार नाही. माहिती अधिकार कायद्यासंदर्भातला हा प्रश्न आहे 41 नंबरचा. काय? सद्भावनेने जर एखादं काही काम केलंय तुम्ही तर त्याविरोधात तुमच्यावर कारवाई होणार नाही. सद्भावनेची कृती म्हणूया आपण याला. उत्तर याचे कलम 21 मध्ये हे दिलंय. पुढे 2005च्या माहिती अधिकाराच्या कायद्याची खालील कोणती उद्दिष्टे नाहीत? बघा, उद्दिष्टे. प्रत्येक लोकसेवकाच्या कार्यामध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, ती वाढीस लावणे, लाचलुचपतीला आळा घालणे,
नागरिकांना आवश्यक माहिती पुरवण्याबाबत तरतुदी करणे आणि विशिष्ट माहितीबाबत गुप्तता पाळणे. 42 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर जर बघितलं तर ते काय येतंय. आता इथे गुप्तता पाळणे का नाही हे लगेच तुम्हाला माहिती आहे चुकतंय. डी चूक फक्त, इतर बरोबर. पुढे 43 नंबरचा प्रश्न, राज्य मुख्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री. 43 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे राज्यपाल हे करतायत. पुढे पुढीलपैकी कोणती वाक्य बरोबर आहेत? माहितीचा अधिकार अधिनियम जम्मू काश्मीरला लागू नाही आणि संपूर्ण अधिनियम लगेच लागू झाला. 44 नंबरचा प्रश्न, उत्तर ये बरोबर. आता इथे होतं मात्र आता हे इथे बदल झालेला आहे. आपण बघतोय 370व्या कलमामध्ये आपण बदल केला, आता तिथेही हा लागू आहे आणि दुसरा लगेच लागू झाला, हे मात्र हे चुकीचं आहे. कारण त्याच्यात पुढच्या काही तारखा दिल्या होत्या, त्यानुसार तो लागू होत गेला आहे. 120 दिवसाचा वगैरे कालावधी, ते तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल. पुढे जातोय आपण, माहिती अधिकाराचा कायद्याअंतर्गत कोणती अडचण उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत? बघा, केंद्रीय माहिती आयोग, केंद्र सरकार, सक्षम अधिकारी, भारताचे राष्ट्रपती. 45 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे केंद्र सरकारला या पावर्स आहेत. पुढे खालील विधानी पहा, भीमा ही कृष्णेची उपनदी आहे, इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे आणि भोगवती ही सीना नदीची उपनदी आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावरील ही प्रश्न 46 नंबरचा प्रश्न या ठिकाणी जर बघितलं, भीमा कृष्णेची उपनदी आहे का? यस आहे. इंद्रायणी भीमेची उजव्या तीरावरील, यस बरोबर. भोगवती सीनाची उपनदी, यस बरोबर. म्हणजे वरील सर्व बरोबर. 47 नंबरचा प्रश्न, टिंबटिंब ही संस्था भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग आणि दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त प्रकल्पातून निर्माण झाली. ही संस्था माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा, शिक्षण, आरोग्य, वर्धन, उदरनिर्वाह या क्षेत्रांचा सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या विनियोगावर कार्य करते. बघा कोणत्या संस्थेबद्दल या ठिकाणी बोलले जाते. संपर्कवाहिनी, मीडिया एशिया, लॅब, ज्ञानवाहिनी, विद्यावाहिनी. 47 नंबरचा प्रश्न आणि उत्तर जर बघितलं, मीडिया लॅब एशिया किंवा मीडिया आशिया लॅब असंही त्याला म्हटलं जातं. ओके. पुढे इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका मुख्यत्वे कोणापासून असतो? बघा, हॅकर्स, व्हायरस निर्माते, दोन्ही नाही. 48 उत्तर आहे दोघांपासूनही आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये प्रसारित झालेल्या शासकीय वैध गॅजेटला टिंबटिंब म्हणतात. इलेक्ट्रॉनिक गॅजेट, ई पब्लिश, ई न्यूज, गॅजेट, ई ड्यू. 49 नंबरचा प्रश्न आणि उत्तर जर बघितलं तर ते आहे इलेक्ट्रॉनिक गॅजेट असं याला म्हटलं जातं. पुढे खालीलपैकी कोणती विधानं बरोबर नाही? पहिलं, सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च 15 रोजी सायबर कायद्यातील तरतुदी काढून टाकली. ज्या तरतुदीमुळे एखाद्या इसमाने खोडसाळपणे अपमानकारक मजकूर वेबसाईटवर टाकल्यास त्याला अटक करण्याचा अधिकार दिला होता. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66 रद्द केले. सर्वोच्च न्यायालयाने असे देखील म्हटले की 66 ची तरतूद ही स्पष्टपणे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या मूलभूत हक्कावर परिणाम करणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील 69 आणि 79 या 2 तरतुदी काढून देखील टाकल्या आहेत. या ठिकाणी 50 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर 4 जे चुकीचं आहे. ओके. 51 नंबरचा प्रश्न, हे जगातील अनेक संगणकांना जोडणाऱ्या महाजालामधील शोध साधन आहे जे Z3950 या प्रमाणावर आधारित आहे. हे प्रमाण संगणकामधील माहिती आदानप्रदानासाठी लागणाऱ्या नियमांचा संच आहे. कोणतं साधन आहे हे जगातील अनेक संगणकांना जोडते? व्हेज, व्यान, गुगल, याहू. मित्रांनो उत्तर आहे या ठिकाणी वेज, WAIS असं आपण त्याला म्हणत असतो. इंग्लिशमध्ये तुम्ही इथे बघू शकतात. पुढे 52 नंबरचा प्रश्न, माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते? बघा, इन्फॉर्मेशन वेबसाईट, पर्सनल वेबसाईट, सर्च इंजिन, वरीलपैकी एकही नाही. या ठिकाणी जर बघितलं उत्तर आहे सर्च इंजिन, जे माहिती शोधतंय. पुढे इंटरनेटचा अनधिकृत वापर या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला जातो? हॅकिंग, स्पॅम, स्पूफिंग, ट्रॅश. 53 नंबरचा प्रश्न, उत्तर या ठिकाणी आहे ट्रॅश असं आपण त्याला म्हणतोय. पुढे URL या अध्यक्षरातून काय ध्वनित होते? एक सोपा सरळ असा प्रश्न. युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर असं आपण त्याला म्हणतो. तो पत्ता आहे तो थोडक्यात. पुढे 55, जी व्यक्ती एखादा दस्तऐवज किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक नोंदणी न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सादर करता येऊ नये याकरिता तो दस्तऐवज किंवा नोंदणीचा हेतुपुरस्पर नाश करते, त्या व्यक्तीला भारतीय दंडविधानाच्या कोणत्या कलमानुसार शिक्षा होऊ शकते? 195, 192, 193, 204.
उत्तर आहे कलम 204 नुसार शिक्षा होऊ शकते. पुढे एखाद्या विधेयकावर संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाले, दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन भरवून त्यात बहुमताने निर्णय घेतला जातो, तेथे जर समान मत विभागणी झाली तर तो वाद कसा सोडवला जातो? 56. आणि ते सरळ उत्तरावर देतोय मी. लोकसभेचा जो सभापती आहे तो आपलं निर्णायक मत या ठिकाणी वापरत असतो, ज्याला कास्टिंग व्होट असं आपण म्हणत असतो, द स्पीकर ऑफ लोकसभा. पुढे भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात कोणती विधाने सत्य आहेत? मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरित्या जबाबदार आहे. प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरित्या जबाबदार नसतो. पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते. अल्पसंख्याकांसाठी मंत्रिमंडळामध्ये राखीव जागा असतात. 57. तुमच्या लक्षात येईल की ते सरळ आहे की डी हे विधान चुकीचं आहे, राखीव जागा वगैरे नाही आहे, म्हणून इथे डीवाला ऑप्शन हाही कटतोय आणि हाही कटतोय. राहिलं पुढचं मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरित्या जबाबदार आहे का? यस आहे. वैयक्तिक नाही, ते चुकीचं आहे. पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य यस आहे. ए आणि सी बरोबर. पुढे 58 नंबरचा प्रश्न, जोड्या जुळवा. कलमे आणि तपशील. कलम 84, कलम 93, कलम 108, कलम 110. आता इथे मला वाटतं 110 बद्दल आपण बऱ्याच वेळेस ऐकलेलं असतं, वाचन केलेलं असतं. ओके, मात्र तुमची प्रत्येकाची वाचन त्या ठिकाणी कशा पद्धतीने आहे त्यानुसार तुम्ही या प्रश्नाच्या फायनल उत्तरापर्यंत जाऊ शकतात. बघा, कलम 84 मध्ये संसद सदस्याची पात्रता आहे. पुढचं जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल कलम 93 मध्ये लोकसभेचा सभापती आणि उपसभापती आहे. कलम 93 लोकसभेचा सभापती उपसभापती. कलम 108 नुसार संसदेची संयुक्त बैठक आणि कलम 110 मध्ये आपण बघतोय धनविधेयकाची व्याख्या आहे. ही संयुक्त बैठक आणि धनविधेयकाची व्याख्या याच्यावर याच्या आधीही प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत. पुढे 59 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या सामायिक सूचीमध्ये कोणता विषय आहे? बघा, सामायिक सूची. सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार, बेकारी, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, पथकर आणि विमा. सामायिक सूचीमध्ये कॉन्करंट लिस्ट असं म्हटलं जातं त्याला. 59 नंबरचा प्रश्न उत्तर आहे सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा, रोजगार, बेकारी, ज्याच्यावर केंद्र आणि राज्य दोघांनाही कायदे करता येणार आहेत. पुढे अंदाज समितीबाबत कोणती विधानं बरोबर आहेत? राज्यसभेचा सदस्य तिच्याशी संबंधित नसतो, तिच्यात 22 सदस्य असतात. इस्टिमेट कमिटी संदर्भातली विधानं स्टेटमेंट्स आहेत. तिचे सदस्य क्रमदेय प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एका वर्षासाठी निवडले जातात. सभापती तिच्या सदस्यामधून एकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. 60 नंबरचा प्रश्न बघा, ए ही बरोबर आहे, सी बरोबर आहे आणि डी सुद्धा बरोबर आहे. मात्र सदस्य संख्या जी आहे किती आहे? 22 आहे की 30 आहे? एकदा बघा. पुढे 61 नंबरचा प्रश्न, नदीच्या पाण्याशी निगडीत आंतरराज्य तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संविधानिक अधिकार कोणाला आहे? नदी पाण्याबाबत आंतरराज्य तंट्यांचा निवाडा संबंधित राज्याचे राज्यपाल, संसद, पंतप्रधान, राष्ट्रपती. 61 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर आहे संसदेचा हा अधिकार आहे. ओके, नदी जे आंतरराज्यीय तंटे आहेत पाण्याची त्याबाबत. पुढे राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते. 56 मध्ये कशा पद्धतीची रचना होती? उत्तर आहे 14 राज्य होती आणि 6 केंद्रशासित प्रदेश. सध्याची काय सिच्युएशन आहे नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे जातोय आपण 63 नंबरचा प्रश्न, जोड्या लावा. सर्वोच्च न्यायालयाचे व्यावर्तक अधिकार क्षेत्र, उच्च न्यायालय, न्यायालयीन सक्रियता, न्यायालयीन पुनर्विलोकन. 63 नंबरचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाचे व्यावर्तन अधिकार क्षेत्र जे आहे त्यामध्ये राज्यातील आपसातील तंटे येतात. उच्च न्यायालयामध्ये प्राधिलेख काढण्याचा अधिकार आपण म्हणू शकतो. न्यायालयीन सक्रियता म्हटलं तर लोकहित याचिकाही त्याचं उदाहरण आहे. आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे घटनेच्या संरक्षणाचं एक तंत्र म्हणूया आपण त्याला, किंवा साधन म्हणूया. उत्तर 63चं एक आहे. पुढे 64 नंबरचा प्रश्न, लोकसभेविषयी कोणती विधानं सत्य आहेत? बघा, लोकसभा ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे. केवळ तिलाच केंद्रीय पातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. ती सर्वस्वी सार्वभौम आहे. ती जनतेला उत्तरदायी आहे. 64 या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे, पहिला मुद्दा. शेवटचा, ती जनतेला उत्तरदायी आहे. ती सार्वभौम नाही आहे किंवा तिला कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार हे फक्त लोकसभेबाबत आपण म्हणू शकत नाही, कारण काही वेळेस राज्यसभेचं सुद्धा त्या ठिकाणी योगदान असतं. 64चं 4. पुढे 65 नंबरचा प्रश्न, राज्याचा मुख्यमंत्री
त्याच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्याला वगळू शकतो. कसा वगळू शकतो? त्यास राजीनामा देण्यास सांगून, राज्यपालामार्फत त्यास बडतर्फ करून, मंत्रिमंडळाच्या रचनेमध्ये त्याला वगळून, वरील सर्व पद्धतीने. 65. बघा, राजीनामाही देण्यास सांगू शकतो किंवा राज्यपालामार्फत बडतर्फ करू शकतो किंवा पुनर्रचना जेव्हा होईल मंत्रिमंडळाची तेव्हा त्याला वगळले जाऊ शकतं. तीनही उपाय आहेत सदस्याला वगळण्याचे. पुढे, राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपती सर्व सैन्य दलाचे सरसेनापती असतात. राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात. राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात. राष्ट्रपती परदेशामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतात. 66 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. राष्ट्रपतीचे अधिकार. पहिलं म्हणजे सर्व सेनादलाचे सरसेनापती आहे, अगदी बरोबर. दुसरं, 12 सभासदांची नियुक्ती स्वेच्छाधीन आहे का? तर नाही. पुढे, प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण आहे का? नाही. मात्र परदेशामध्ये भारताचे प्रतिनिधित्व हे बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी जे आहे हे बरोबर आहे. 4 नंबरचं उत्तर. पुढे, सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतीच्या दयेच्या अधिकाराचे परीक्षण करून काही तत्त्वे प्रस्तुत केली आहेत. दयेचा अधिकार, पार्डनिंग पॉवर म्हणतोय आपण त्याला. दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क नाही. राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाहीत. राष्ट्रपतींनी या अधिकाराचा वापर आपल्या विवेकाधीन अधिकाराने करावा. राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यास बांधील नाहीत आणि राष्ट्रपती त्यांना वाटणाऱ्या अनावश्यक कठोर शिक्षेपासून मुक्तता तर देतीलच, पण स्पष्ट चुकांपासूनही दोषमुक्त करू शकतील. 67 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं, बरोबर काय नाहीत असं म्हटलं गेलं आहे. ओके, इथे फक्त बी आणि सी बरोबर नाही आहे. म्हणजे पहिलं, मौखिक सुनावणीचा अधिकार नाही हे लक्षात घ्या, हे बरोबर आहे. नव्याने पुरावे तपासू शकतात म्हणून हे चुकीचं होतं. विवेकाधीन अधिकार ते चुकीचं आहे. राष्ट्रपती आपल्या खुलासा करण्याबाबत बांधील नाही हे बरोबर आहे. जो काही आदेश दिला आहे, का दिला का नाही ते काहीच विषय नाही. दुसरं, कठोर शिक्षेपासून मुक्तताही करू शकतात आणि स्पष्ट चुकांपासून दोषमुक्तही करू शकतात हे लक्षात घ्या. 67 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर तुम्ही बघतायत या ठिकाणी बी आणि सी, चूक. पुढे 68, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहिलं, विधान परिषद एकूण 6 महिन्याच्या कालावधीसाठी सामान्य विधेयकास रोखू शकते किंवा विलंब लावू शकते. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीची यंत्रणा राज्यघटनेने दिलेली नाही. जेव्हा विधान परिषदेमध्ये अस्तित्वात असलेले सामान्य विधेयक विधान सभेकडे पाठविले जाते, ते जर विधानसभेने फेटाळले तर ते विधेयक संपुष्टात येते आणि मृत होते. बरोबर काय नाही? 68 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, 6 महिन्याच्या कालावधीसाठी रोखू शकते, हे चुकीचं आहे. सामान्य विधेयकाचा किती कालावधीसाठी रोखू शकते एकदा चेक करा. पुढे, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक राज्य विधिमंडळाबाबत त्याची तरतूद नाही. आपण वर बघितलं, केंद्रामध्ये आहे ती कलम 108 नुसार. त्याच्यानंतर पुढे विधान परिषदेमध्ये विधेयक आलं आहे, विधानसभेकडे पाठवलं गेलं, त्यांनी ते फेटाळलं, संपुष्टात येतं किंवा मृत होतं हे लक्षात घ्या. म्हणजे बी आणि सी बरोबर आहे, फक्त ए बरोबर नाही. उत्तर 1. पुढे 68 नंबरचा प्रश्न, भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी संघराज्य पद्धतीचे विरोधी आहेत? बघा, राज्य अविनाशी नाहीत, आणीबाणी तरतुदी, अखिल भारतीय सेवा, राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व, राष्ट्रपतींद्वारे राज्यांच्या विधेयकावर नकाराधिकार. 69 नंबरचा प्रश्न, उत्तर काय आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर संघराज्य पद्धतीचे विरोधी अशा तरतुदी कोणत्या आहेत? 69 नंबरचा प्रश्न. पहिलं, राज्य अविनाशी नाहीत, ही तरतूदही त्याच्या विरोधी आहे. आणीबाणीची तरतूदसुद्धा संघराज्य पद्धतीचे विरोधी आहेत, कारण की काय केंद्रीभूत करतंय ना, हे केंद्राकडे सत्ता खेचते. अखिल भारतीय सेवासुद्धा तेच करते. राष्ट्रपतीला जे राज्याच्या विधेयकावर नकाराधिकार आहे तेही संघराज्याच्या विरुद्ध आहे. फक्त या ठिकाणी डी नाही आहे, म्हणजे ABCE हे उत्तर आपण म्हणू शकतो. पुढे 70 नंबरचा प्रश्न, मुंबईचा शरीफ यांच्याबाबत कोणते विधान बरोबर नाही? त्यांच्या पदाचा कालावधी 1 वर्षाचा आहे. पदनाम श्रेणीमध्ये त्यांचे स्थान केवळ महापौराच्या खालोखाल आहे. हे पद भारतामध्ये केवळ मुंबई आणि मद्रास या शहरासाठीच आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईचे पहिले शरीफ महादेव लक्ष्मण डहाणूकर हे होते. 70 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं काय बरोबर नाही? पहिलं, पदाचा कालावधी 1 वर्ष, यस बरोबर आहे. दुसरं, पदनाम श्रेणीमध्ये महापौराच्या खालोखाल, बरोबर आहे.
हे पद भारतामध्ये केवळ मुंबई आणि चेन्नई या ठिकाणी मुंबईबद्दलच म्हणावं लागेल, चेन्नई नाही, म्हणून हे चुकीचं होतं. आणि मुंबईचे पहिले शरीफ महादेव लक्ष्मण डहाणूकर, हे बरोबर आहे. ए बी किंवा 1, 2 आणि 4 बरोबर आहे, फक्त सी बरोबर नाही. पुढे 71 नंबरचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील 61वी घटनादुरुस्ती कोणत्या बाबीशी संबंधित आहे? बघा, मतदाराची वयोमर्यादा 21वरून 18, निवडणूक आयुक्तांची संख्या ठरविणे, निवडणुकीतील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालणे, अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षण. 71 नंबरचा प्रश्न, उत्तर काय आहे? काय बरोबर आहेत? तर 61वी घटनादुरुस्ती आहे, 21वरून 18 वर्ष एवढं मतदाराचं वय केलं होतं. पंतप्रधान कोण होते या काळात ते तुम्हाला माहीत असावं. पुढे जातो मी. कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यामध्ये खालील कोणती संसदीय समिती कळीची भूमिका बजावते? बघा, कार्यकारी मंडळावर नियंत्रण: कामगार सल्लागार समिती, नियम समिती, लोकलेखा समिती, विशेषाधिकार समिती. कोणती संसदीय समिती आहे जी यावर नियंत्रण ठेवते आहे? 72 नंबरचा प्रश्न, आणि उत्तर आहे लोकलेखा समिती, जिला आपण पब्लिक अकाउंट कमिटी असंही म्हणतोय. त्याच्यामध्ये सदस्य किती असतात ते तुम्हाला माहीत असावे. पुढे खालीलपैकी कोणती विधानं चुकीची आहेत? पहिलं म्हटलं होतं सचिवालय ही सहाय्यकारी संघटना आहे, तर खाती ही रेषा संघटना आहे. सचिवालयाचा संबंध धोरण निश्चितीशी आहे, तर संचालनालयाचा संबंध हा धोरणाची कार्यवाही करण्याशी आहे. सचिवालयाने ठरवून दिलेल्या धोरणाला प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवण्याचं कर्तव्य संचालनालयाचे असते. आणि महाराष्ट्रामध्ये वन खात्याचे प्रमुख यांना वन संचालक म्हटले जाते. 73 नंबरचा प्रश्न, 73चं उत्तर जर बघितलं तर काय चुकीचं आहे? चौथं चुकीचं आहे. वन खात्याचे प्रमुख त्या संदर्भात चुकीचं आहे. इकडे बरोबर, सचिवालय सहाय्यकारी संघटना, सेक्रेटरिएट, मात्र खाते किंवा डिपार्टमेंट ही रेषा संघटना, हे बरोबर आहे. सचिवालय धोरण निश्चिती करतं, संचालनालय त्याची कार्यवाही करते, त्याला संचालनालय प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवते. तिन्ही विधानं बरोबर होती वरील. पुढे 74, हिमायत ही विशेष योजना कोणासाठी आहे? बघा, हिमायत स्कीम. 74 उत्तर आहे जम्मू काश्मीरमधील जी युवक युवती होती त्यांच्यासाठी ही योजना आहे. पुढे खालील विधाने विचारात घ्या. राज्यघटनेतील कलम 161 नुसार राज्यपालाला देखील दयेचा अधिकार आहे. कलम 161, राज्यपाल देखील राज्याच्या कायद्याविरोधातील गुन्हेगाराला क्षमा करणे, शिक्षेमध्ये सूट देणे, कमी करणे, स्थगित करणे इत्यादी दया दाखवू शकतो. राष्ट्रपती व राज्यपाल दोघे कोर्ट मार्शल झालेल्यांना दया दाखवू शकतात. राष्ट्रपती देहदंडाची शिक्षा माफ करू शकतात, मात्र राज्यपालांना असा अधिकार नाही. 75 नंबरचा प्रश्न, उत्तर काय आहे? बघा, 161 कलम बरोबर. या सगळ्या सूट देणे, कमी करणे हे अधिकार आहे राज्यपालाला, मात्र कोर्ट मार्शलबद्दल दोघांनाही अधिकार ज्या म्हटलं येते हे चुकीचं आहे. शेवटचं विधानसुद्धा बरोबर आहे. देहदंडाची शिक्षा राष्ट्रपती माफ करू शकतात, राज्यपाल नाही. म्हणून या ठिकाणी 75चं उत्तर होतं 4. ए, बी, डी बरोबर, सी चूक. पुढे 76 नंबरचा प्रश्न, खालील सरकारी आयोगाच्या शिफारशी त्याबाबत असत्य विधान, म्हणजे 3 शिफारशी आहे ते 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या बाजूची होती. ते अखिल भारतीय सेवा रद्द करण्याच्या बाजूची होती. त्यांनी राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी फेटाळली होती. आणि केंद्राने सामायिक सूचीतील विषयाबाबत कायदा करण्याच्या अगोदर राज्याशी सल्लामसलत करण्याच्या बाजूची ते होते. 76 नंबरचा प्रश्न, उत्तर काय? चुकीचं काय आहे? तर चुकीचं फक्त या ठिकाणी 76चं 2 आहे, की अखिल भारतीय सेवा रद्द करणे वगैरे असं काही त्यांचं नव्हतं. 3 भाषा सूत्र बरोबर आहे. राज्यपाल पद रद्द करण्याची मागणी त्यांनी फेटाळली. आणि हा एक मुद्दा महत्त्वाचा होता की सामायिक सूचीतील विषयावर कायदे करायचे असेल तर राज्याची सल्लामसलत करावी. पुढे 77 नंबरचा प्रश्न, संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु त्याला काय करावं लागेल? निवडणूक लढवण्यापूर्वी त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्याची निवड झाल्यास त्याला तत्काळ पद सोडावे लागते. त्यास निवडीनंतर आपले पद 6 महिन्याच्या आत सोडावे लागते. संसद सदस्य म्हणून निवडणूक लढवू शकतो, परंतु राज्य विधिमंडळ सदस्य म्हणून निवडणूक लढवू शकत नाही. 77 नंबरचा प्रश्न, काय करावं लागतं त्याला? 77, त्यास निवड झाल्यास तत्काळ आपले पद सोडावे लागते, लक्षात घ्या. म्हणजे निवड होईपर्यंत तो त्या ठिकाणी म्हणजे राजीनामा दिलाच पाहिजे असं आधी नाही. पुढे जातोय आपण 78 नंबरचा प्रश्न, राज्यपाल पदाबाबत विधाने विचारात घ्या. राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून, कार्यकाळ 5 वर्षे, परंतु राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत. कार्यकाळाची हमी नाही आहे राज्यपालांची, आणि राष्ट्रपतीच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. बघा, 78 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे, आणि त्याचं उत्तर जर बघितलं तर कोणती विधानं बरोबर आहेत? वरील सर्वच विधानं बरोबर आहेत राज्यपालांबाबतीत. पुढे 79, खालील विधाने विचारात घ्या. तारांकित प्रश्नाची उत्तरे तोंडी स्वरूपात सभागृहाच्या पटलावर दिली जातात. अतारांकित प्रश्नाची उत्तरे लेखी स्वरूपात दिली जातात. अतारांकित प्रश्नाच्या उत्तरानंतर पूरक अथवा उपप्रश्न विचारता येत नाहीत. 79 नंबरचा प्रश्न, आणि 3ही बरोबर आहेत. तारांकित तोंडी, अतारांकित लेखी
आणि अतारांकितला उपप्रश्न विचारता येत नाही. पुढे 80 नंबरचा प्रश्न, नियंत्रक व महालेखापरीक्षकांच्या घटनात्मक स्थानाचे योग्य वर्णन कोणते? क्याग तो कायम कार्यकारी मंडळाचा सदस्य आहे, तो न्यायमंडळाचा सदस्य आहे, विधिमंडळाचा सदस्य आहे, तो उपरोल्लेखित कोणत्याही शाखेचा घटक नाही. 80 नंबरचा प्रश्न, उत्तर तर बघितलं, कोणत्याही शाखेचा तो घटक नाही. पुढे ग्रामसभेची गणपूर्ती संख्या किती आहे? 81 नंबरचा प्रश्न आणि त्याचं उत्तर मतदार यादीतील 15% मतदार किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या. ही नीट नोंदवून ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. पुढे जातोय आपण 82 नंबरच्या प्रश्नाकडे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अभ्यासासाठी नेमल्या गेलेल्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते? लॉर्ड रिपन कर्झन, लॉर्ड हॉबहाऊस, लॉर्ड मेयो. 82 नंबरचा हा प्रश्न आहे. उत्तर आहे लॉर्ड हॉबहाऊस हे रॉयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष होते. पुढे डिसेंट्रलायझेशन कमिशन असं म्हणतोय आपण. जनहित याचिका राज्यघटनेच्या पुढील कलमानुसार दाखल करता येते. केवळ 32, 26, 226 आणि 32 दोन्ही यापैकी नाही. 83चं उत्तर काय? सरळ आहे, दोन्हीनुसार जनहित याचिका दाखल करता येऊ शकते. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कटक मंडळे आहेत? बघा 7 कटक मंडळे. त्यापैकी इथे ऑप्शन जर बघितले तुम्ही तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की कामठीलाही आहे, देवळालीला आहे आणि खडकीलासुद्धा आहे, साताऱ्याला मात्र नाही. पुढे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? 85 नंबरचा प्रश्न. उत्तर 1 मे 1962. नगरपालिका कायद्यानुसार नगर परिषदेचा अर्थसंकल्प टिंबटिंबच्या आत नगर परिषदे मंजूर करणे अपेक्षित असते. नगर परिषदेचा अर्थसंकल्प कोणत्या तारखेच्या आत मंजूर करावा लागतो? उत्तर आहे 28 फेब्रुवारीच्या आतमध्ये. पुढे महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा टिंबटिंबला सादर करतो. मनपा सदस्य म्हणतोय मी. आणि ते महानगरपालिका आयुक्त जे आहेत यांच्याकडे आपला राजीनामा देतात. पुढे महापौर कोणाकडे देतात, उपमहापौर कोणाकडे देतात हेही तुम्हाला माहीत असावं. नगर परिषदेची गणपूर्ती संख्या किती आहे? बघा 88 नंबरचा प्रश्न आणि ती आहे 1/3 एवढी गणपूर्ती सदस्य संख्या आहे, म्हणजे जास्त आहे असं म्हणूया. महाराष्ट्रात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्य करणाऱ्या NGOज ज्या आहेत त्या कोणत्या आहेत अशा स्वरूपाचा हा प्रश्न इथे विचारला गेला आहे. शहरी बाबतीत म्हणूया आपण. आपणालाही येते, त्याच्यामध्ये येते, मशालाही येते, युवासुद्धा येते, लोकसत्ता नव्हे हा एक न्यूजपेपर आहे. पुढे 90 नंबरचा प्रश्न, पंचायत समितीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या सभापती पदावर निवडून आलेल्या महिला सभापतीच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव जर आणायचा असेल तर किती सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते? आता महिलेसाठी जे आहे ते वेगळं आहे, पुरुषांसाठी वेगळी सदस्य संख्या आहे. इथे 304 आहे. महिलांसाठी किती? 304 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. पुढे जातोय आपण. जिल्हा दंडाधिकाऱ्यांची कार्य काय आहेत? SDO किंवा तहसीलदारांच्या महसुली निर्णयाविरुद्ध याचिकांची सुनावणी, शासनाला वार्षिक फौजदारी अहवाल सादर करणे, जिल्ह्यातील निवडणूक कार्यावर नियंत्रण आणि पर्यवेक्षण, फौजदारी खटल्यांच्या याचिकांची सुनावणी. 91 नंबरचा प्रश्न. उत्तर त्याचं आहे वरील सर्व. पुढे जातोय. योग्य कथने ओळखा. महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाचे गठन 1994 मध्ये झाले आणि या वित्त आयोगाचा कार्यकाल 6 वर्षे आहे. 92चं उत्तर काय? फक्त बरोबर आहे. वित्त आयोगाचा कालावधी किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. कधीपासून महाराष्ट्रामध्ये वित्त आयोग आहे हे तुम्हाला माहीत असावं. महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात? 3, 4, 5, 6 नामनिर्देशित. उत्तर आहे 5 सदस्य मॅक्झिमम. ओके. पुढे जातोय मी. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाहीत? नागपूर, अमरावती, ठाणे आणि पुणे. कोणता तालुका आहे जिथे पंचायत समिती नाहीत? 94 नंबरचा प्रश्न. उत्तर जर बघितलं नागपूरमध्ये, म्हणजे हे तालुक्याचे ठिकाणं बाबा इथे पंचायत समिती नाही आहे. नागपूर असेल 94चं उत्तर. त्याच्यानंतर ठाणे आहे आणि पुणे आहे, कारण इथे शहरी एरिया झालेला आहे हा. मात्र अमरावतीमध्ये पंचायत समिती आहे असा प्रश्न. पुढे जिल्हा परिषद समाज कल्याण समितीमध्ये अनुसूचित जमातीचे कमीत कमी किती सभासद असतात? बघा अनुसूचित जमातीचे झडपी समाज कल्याण समिती किमान किती सदस्य असावे लागतात? 95चं उत्तर या ठिकाणी बघितलं तर किमान 2 सदस्य असले पाहिजे. पुढे विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 अन्वये टिंबटिंबला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. ग्राम न्यायालय, खाप पंचायत, जलदगती न्यायालय, लोक अदालत. 96 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे त्याचं लोक अदालत. पुढे आपण जातोय. खालीलपैकी कोणते विवाद सर्वोच्च न्यायालयाच्या मूळ न्यायकक्षेत येत नाहीत? बघा कोणते विवाद आहेत जे मूळ न्यायकक्षेत येत नाही आहे? भारत सरकार आणि कोणते राज्य यामधील विवाद, कोणते राज्य आणि स्वतंत्र नागरिक यामधील वाद, 2 राज्यातील पाणी तंटा वाद, 2 किंवा अधिक राज्यामधील आपापसातील विवाद. 97 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर B आणि C येत नाही आहे. भारत सरकार आणि राज्यातील विवाद येतोय,
मूळ न्यायकक्षा 2 किंवा अधिक राज्यातील विवादसुद्धा येतो. पाण्याचा नाही आहे आणि स्वतंत्र नागरिकाचा काही विषय नाही ते. ओके, ओरिजिनल ज्युरिडिक्शन आपण त्याला म्हणतोय त्याच्यामध्ये. पुढे लोकपाल ही संकल्पना स्वीकारणारा पहिला देश कोणता असं म्हणूया. 98 नंबरचा प्रश्न आणि उत्तर येतं त्याचं स्वीडन. लोकपालला दुसऱ्या कोणत्या नावाने अमुंड्समॅन नाव जे आहे ते इकडूनच आलेलं आहे, लक्षात घ्या. पुढे 99 नंबरचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षामध्ये कोणती बाब येत नाही. मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठीचे आदेश, इश्यू रीट म्हणतोय आपण त्याला. घटनेतील इतर तरतुदींची पायमल्ली झाल्यास आदेश काढणे, मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी आदेश आणि खाली कोर्टाने दिलेल्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करून निर्णय देणे. 99 नंबरचा प्रश्न उत्तर आहे मूलभूत कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी आदेश काढणे. हे जे आहे ते उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेत येत नाही, तिसरं येत नाही. मूलभूत हक्कासाठी येऊ शकतं, इतर तरतुदी जी पायमूल्य झाले काही घटनेतील तरतुदींच्या तर येऊ शकतो. खाली कोर्टाने काही निर्णय दिला आहे त्याविरुद्ध अपील, त्यावरही निर्णय देऊ शकतात. मात्र मूलभूत कर्तव्याचा विषय नाही ना, कर्तव्य नाही, हक्क हा शब्द आहे तिथे. ओके. 100 कोणाच्या शिफारशीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 आणि लोकपाल व लोकायुक्त कायदा 2013 खाली उद्भवणाऱ्या खटल्यांची सुनावणी आणि निवड्याकरता केंद्र सरकार विशेष न्यायालयांची स्थापना करू शकते. कोणाच्या शिफारशीनुसार विशेष न्यायालय? उत्तर या ठिकाणी आहे सरळ सरळ लोकपालांची शिफारस. मित्रांनो, अशा पद्धतीने 21 ते 100 असे 80 प्रश्न आपण या लेक्चरमध्ये बघितलेले आहे. निश्चित तुम्हाला यातून फायदा होईल असं अपेक्षित आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.